नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप सोपी आणि चवदार अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1 कप रवा घेतलाय। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे तुम्ही घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचे। दही इथे थोडंसं आंबट घ्यायचं। आता दह्याच्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये घातलं। सगळं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी 1 कप रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी इतकं साहित्य घेतलं। हे मला घट्ट वाटतंय, तेथे आणखी अर्धा कप पाणी घेतलं। त्यातलं साधारण पाव कप पाणी मी घातलं। आतापर्यंत यामध्ये मी पाऊण कप पाणी घातलं। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि आता हे आपण झाकून असंच 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे याच्यातला जो रवा आहे तो छान फुलेल। यावरती मी झाकण ठेवते। तर इथे आता 5 मिनिटं झालेत, आपण पाहूया। तर इथे रवा छान फुललाय। आता रवा आणि दही छान एकजीव होण्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेणार आहोत। तर हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तुम्ही हे 3 ते 4 मिनिटं छान असं विस्कने फेटून घेतलं तरी चालेल। यामध्ये आता जे उरलेलं पाव कप पाणी होतं ते मी घालते। यामध्ये आतापर्यंत मी 1 कप पाणी घातलं। हे फिरवून घेतलं तर सगळं छान मिक्स झालंय। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे असं आहे पहा। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं। जिरं सुद्धा छान तडतडले। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातलाय। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। याबरोबरच इथे मी किसलेलं आलं घातलंय। अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलं। हे सगळं आता परतून घेऊया 1 मिनिट। आलं आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत हे मी परतून घेतलंय। यामध्ये अर्धा चमचा मी चण्याची डाळ घातली। कच्ची चण्याची डाळ आहे। डाळ मी आधी थोडीशी पुसून घेतली आणि मग घातली। डाळीचा किंचित रंग बदलेपर्यंत हे सगळं एकत्र परतून घेतलंय। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे, सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। यामध्ये मी मीठ घालते। आता मी पाव चमचा मीठ घातलं आणि लागलं तर आपण नंतर आणखी घालू। यामध्ये मी पाव चमचा हिंग घालते। कांदा इथे छान असा सॉफ्ट झालाय। आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे आता मी गॅस बंद केलाय। आता ही तयार फोडणी रव्याच्या मिश्रणामध्ये घालायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं छान एकजीव केल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घालते। याबरोबरच इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं। सुरुवातीला आपण कांद्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं होतं, इथे आणखी मी थोडंसं मीठ घातलं। मिक्स करून घेऊया सगळं।
हे इतपत असं घट्ट हवं आहे पहा, अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, किंवा तुम्ही याऐवजी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता, किंवा इनो आणि बेकिंग सोडा काहीही न वापरता तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सोड्यामुळे थोडंसं हलकी रेसिपी होते म्हणून मी इथे वापरलं आहे। आता इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। मी एक छोटी जाळी ठेवली आहे गॅसवरती आणि त्यावरती तडका पॅन ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं, तेल गरम झालं आहे। आता इथे 1 मोठा चमचा तयार मिश्रण घालायचं आहे। तर ही रेसिपी तुम्ही छोट्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। आज आपण बन डोसा बनवतोय। खोलगट जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर त्यामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकते। यावरती मी पहा तेल उलटून घेतलं आणि मग पुन्हा थोडंसं तेल घातलंय। दोन्ही बाजूने हे छान असं पहा भाजलं गेलंय। तर हा बन डोसा तयार आहे, काढून घेऊया। पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम लागतो। आता इथे मी तुम्हाला आणखी एक करून दाखवते। तुमच्याकडे जर असा तडका पॅन नसेल तर जे अप्पे पात्र असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे अप्पे तयार करू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं, थोडंसं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने असा खरपूस रंग आलाय, दिसायला सुद्धा हा बन डोसा खूपच छान दिसतो। तर इथे आता याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे आता चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी इथे बाउलमध्ये काढून घेतली। आता यावरती फोडणी घालूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, यानंतर थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तर ही फोडणी तयार आहे, ही चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली साऊथ इंडियन स्टाईलची खोबऱ्याची चटणी तयार आहे। ही इडलीबरोबर डोस्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर ही चटणी तयार आहे। आता आपण बन डोसा आणि चटणी सर्व करूया। तर इथे पहा मस्त असा नाश्ता झटपट तयार झाला आहे। इथे मी तुम्हाला एक बन डोसा तोडून दाखवते। आतपर्यंत अगदी हलका फुलका आणि असं जाळीदार होतो। चटणी बरोबर हा बन डोसा खूपच छान लागतो। तर आजची ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।